इकडे नाशिकच्या इगतपुरीतल्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीला 16 तास उलटले आहेत। 15पेक्षा अधिक अग्निशमन दलाची वाहनं सातत्यानं पाण्याचा फवारा आणि फोमचा मारा करतात, पण ही आग विझण्याचं नाव घेत नाहीये। परिसरात असलेला कच्चा माल आणि ज्वलनशील पदार्थ आणि त्यासोबत प्लास्टिकमुळे ही आग वाढत असल्याचं समजतंय। या आगीत एका कामगाराला गंभीर दुखापत झाली आहे। नाशिकच्या खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। नाशिकच्या इगतपुरी जवळची ही घटना। जिंदाल कंपनीला लागलेली ही आग आता आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येतात। गेल्या 15 तासापासून इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव परिसरामध्ये जिंदाल पॉलिफिमला आग लागलेली आहे आणि प्रशासनाकडून अद्यापपर्यंत ही आग विझवण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपयश आलेलं आहे आणि आता परिस्थिती जी आहे ती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली आहे। आता तर स्फोटांचे आवाज देखील यायला लागलेले आहेत आणि याच परिसरामध्ये अनेक गावं येतात। मोठ्या प्रमाणामध्ये ही आग आता तुम्ही पाहू शकता, जवळपास गेल्या 15 ते 16 तासांचा अवधी गेलेला आहे आणि प्रशासन जे आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आग विझवण्याचं यांच्याकडे जे काही कुवत पाहिजे होती ती नसल्याचं या आगीवरून स्पष्ट होत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त असेल, त्याचबरोबर जे काही आपत्तीचे अधिकारी असतील ते देखील रात्रभरापासून या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु स्थानिक प्रशासन म्हणा किंवा कंपनी प्रशासन म्हणा त्यांना अद्यापर्यंत या आगीवरती नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये। कोणत्याही प्रकारची जीवितहानी जरी झालेली नसली तरी या परिसरामध्ये असलेल्या अनेक गावांना आता कुठेतरी सतर्क राहण्याचं आव्हान प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे आणि आता स्फोटांचे आवाज आल्यामुळे या ठिकाणी असलेले जे काही केमिकल्स असतील, त्याचबरोबर प्लास्टिकचं साहित्य असेल ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये यावरून बघता येईल। जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतरावरून या आगीचे जे काही धुराचे लोड आहेत ते बघायला मिळत आहेत आणि प्रशासन सपचल ही आग विझवण्यात आणि हे नियंत्रणात आणण्यास अपयशी ठरल्याचं यावरून सांगता येईल। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, नाशिक।